हॅलो फ्रेंड्स, आता हिवाळ्याचे दिवस चालू आहेत. या दिवसांमध्ये पालेभाज्या खूप स्वस्त मिळतात, पण उन्हाळ्यात मात्र याच भाज्या खूप महाग मिळतात. समजा कोथिंबीर आपल्याला प्रत्येक भाजीमध्ये लागतेच, त्याशिवाय भाजीला रंग आणि चव सुद्धा येत नाही. हिवाळ्यात आपण कोथिंबीरीचा खूप वापर करतो, पण उन्हाळ्यात मात्र ती खूप महाग मिळते. तर या दिवसांमध्ये आपण कोथिंबीर वाळवून ठेवू शकतो. तर मी आज तुम्हाला कोथिंबीर ओव्हनमध्ये कशी वाळवायची ती सांगणार आहे. मी इथे कोथिंबीरीच्या 2 जुड्या घेतलेल्या आहेत. आता कोथिंबीर कशी तोडायची हे मी तुम्हाला सांगते. कोथिंबीर तोडत असताना कोथिंबीरीचे फक्त पानच आपल्याला घ्यायचे आहे, त्याच्या दांडे आपल्याला घ्यायचे नाही. हे बघा, याप्रमाणे आपण ह्या 2ही गड्ड्या तोडून घेऊयात. हे बघा, याप्रमाणे मी पूर्ण मेथीच्या 2 जुड्या ज्या होत्या त्या तोडून घेतलेल्या आहेत. आता या कोथिंबीरीला आपण बारीक चिरून घेऊ. याप्रमाणे आपण तिला बारीक चिरून घेऊ. हे बघा, आपण आता ही बारीक चिरलेली कोथिंबीर या ओव्हनमध्ये ठेवूया. दोन वेळेस ठेवली तरी चालेल. याप्रमाणे तिला पसरवून घ्यायचं. तीन मिनिटावरती याला सेट करून घ्यायचं. हे बघा, इथे आता 3 मिनिटं आपले पूर्ण झालेले आहेत. उघडून बघू आपण याला. बघा, आवाज बघा तिचा, पूर्ण कोरडी झालेली आहे. मी आता हिला काढून घेते. हे बघा, इथे हे कोथिंबीर पूर्णपणे कोरडी झालेली आहे. बघा तिचा आवाज, म्हणजे 3 मिनिटांमध्येच कोथिंबीर पूर्णपणे कोरडी होऊन जाते. म्हणजे उन्हाची काहीही गरज लागत नाही. ही अशी कोथिंबीर आपण हिवाळ्यामध्ये वाळवून ठेवू शकतो आणि उन्हाळ्यात त्याचा वापर करू शकतो. म्हणजे भाज्यांना कलरही छान येतो, दिसतातही खूप छान. बघा, अगदी झटपट वाढणारी कोथिंबीर. तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली मला सांगा.